आता तू सगळ्यांना माहिती आहेस, अभिनेत्री म्हणून माहिती आहेस, आज तुझी नवीन बाजू या निमित्ताने मी उलगडली. पण आज मी तुला विचारलं की भविष्यात तुला स्नेहल तरडे स्वतःची कशी ओळख सांगायची, तर तुझी ओळख कशी असेल? काय ओळख सांगायला आवडेल तुला तुझी? निर्माती, दिग्दर्शिका, अभिनेत्री, काय 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 सांगायला आवडेल? मी एकच नाहीये ना ग. मी फक्त दिग्दर्शिका नाहीये. लेखिका. म्हणजे दिग्दर्शिका म्हणजे स्नेहल तरडे नाहीये, लेखिका म्हणजे स्नेहल तरडे नाहीये. माझं आयुष्य जगण्याचं जे आहे अनुभव आहे ती स्नेहल तरडे आहे. सो मला जितक्या अभिमानाने हे सांगायला आवडेल की मी एक दिग्दर्शिका आहे, मी लेखिका आहे, तेवढ्याच अभिमानानं मला हे सांगायला आवडेल की मी एक खूप सुंदर पत्नी आहे. मी खूप माझ्या नवऱ्याला साथ दिलेली आहे त्याच्या वाईट चांगल्या काळामध्ये. हे पण मला तितक्याच अभिमानाने सांगायला आवडेल. मी एक खूप चांगली आई होण्याचा प्रयत्न करते, हे पण मला खूप म्हणजे मला जर उद्या कोणी परार्धची आई म्हणून ओळखलं तर मला खूप छान वाटेल. अशा माझ्या अनेक ओळखीं वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या क्षेत्रात मला वेगवेगळ्या पद्धतीने मला ओळखलं तर मला खूप आवडेल. वा, खूप मस्त. सो या शोच्या माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंटकडे मी आता वळते, ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल. मी तुला आता एक इथे टेलिफोन देणार आहे, तर इमॅजिनरी फोन कॉल असेल तो. तू व्यक्त होतेस, तू आत्ता मला फार छान सांगितलं तू जे काही अनुभवलंस ते. पण एखादा असा विषय असतो किंवा एखादा असा दिवस असतो किंवा सिच्युएशन असते, त्याबद्दल कुठेतरी व्यक्त व्हायचं आपलं राहून जातं, ते आपण मनातल्या मनात ठेवतो. तू देवाशी बोलतेस, आय नो, कळलं आहे ते, पण राहतं. थँक्यू बोलायचं म्हणा किंवा सॉरी म्हणायचं म्हणा, व्यक्त व्हायचं राहतं. तर तुला त्या फोन कॉलवर ते व्यक्त व्हायचं आहे. मग ती सिच्युएशन असेल, ती व्यक्ती असेल, हयात असेल नसेल, किंवा तो दिवस असेल किंवा ती परिस्थिती असेल, तुला व्यक्त व्हायचं आहे. रेडी आहेस? हो, चला. मी आधी थोडंसं सांगते. हां. मला खूप संकोच वाटतो हे करायला. कारण हे कधी म्हणजे फार कमी व्यक्तींकडे मी हे व्यक्त झालेली आहे. मी माझ्या वडिलांना फोन लावेन. माझे वडील गेले, खूप लवकर गेले. तर मला एक छोटासा गिल्ट आहे ज्याच्यासाठी मला त्यांना सॉरी म्हणायचं आहे. तर मी त्यांना फोन लावते. व्हेरी सॉरी, मला खूप संकोच वाटतो. काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणूनच आहे ही segment. बाबा, मला तुम्हाला एका गोष्टीसाठी सॉरी म्हणायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही गेलात मला आठवत आहे, म्हणजे तुम्ही आजारी होतात आणि तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही आहात, यासाठी मी खूप चिडले होते तुमच्यावर. की तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेलं का ऐकत नाही, तुम्ही का तसेच वागता, असं मी खूप चिडले होते, तुमच्याशी भांडले होते. आणि मी हडपसरला निघून गेले होते. आणि नंतर आईचा फोन आला की बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. आणि आपलं शेवटचं बोलणं हे आपलं भांडण होतं. याचं मला खूप गिल्ट आहे. त्या रात्री तुम्ही गेलात आणि त्या भांडणासाठी मी तुम्हाला कधीच सॉरी नाही म्हटलेलं. सॉरी. आज ते सॉरी पोहोचलंय बाबांपर्यंत. थँक्यू. बाबा आहे ग तो, आपल्याला माफ करत असतो आपला बाबा. बरं वाटतंय तुला? हो, नक्की. थँक्यू. हा सेगमेंट ऍड केलास. बघ, हे म्हणाले ना मी तुला, तू देवाशी बोलतेस, पण असं काहीतरी असतं ज्याच्याबद्दल आपण बोलत नाही. आज बाबांनाही छान वाटलं असेल आणि मलाही फार बरं वाटलं की तू इतकं मन मोकळेपणाने व्यक्त झालीस. ओके, चल. सो ताई, आज जर मी तुला म्हणाले या निमित्ताने तुझ्या गोष्टीतल्या त्या सगळ्या लोकांना थँक्यू म्हण ज्यांच्यामुळे आज तू स्नेहल तरडे आहेस, तर तू कोणाकोणाला थँक्यू म्हणशील आणि कशासाठी? चांगल्या गोष्टींसाठी, वाईट गोष्टींसाठी, कोणाकोणाला थँक्यू म्हणशील? पहिलं थँक्यू आईला, दुसरं बाबांना, तिसरं भावाला,
भावाची आणि माझी खूप भांडणं होतात, पण ती अगदी म्हणजे जी भावंडांची भांडणं असतात हो, हो, प्रेमाची हो. तशीच असतात. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे. चौथा थँक्यू प्रवीणला, पाचवा थँक्यू माझ्या मुलाला आणि सहावा थँक्यू श्रुतीला, माझ्या मैत्रिणीला. मैत्रिणीला. इंडस्ट्रीपैकी कोणाला थँक्यू म्हणशील? स्मिताताईंना पहिलं थँक्यू म्हणेन. त्याच्यानंतर दुसरा थँक्यू मी म्हणजे इंडस्ट्री म्हणजे आता मी टी व्हीबद्दल बोलले, तसं तर मग मी दयाला थँक्यू म्हणेन, मिलिंद चिंत्र्यांना थँक्यू म्हणेल, प्रवीणला थँक्यू म्हणेल, मंगेश देसाई सरांना थँक्यू म्हणेल, आणि अविनाश विश्वजित सर म्हणजे विश्वजित जोशी त्यांना थँक्यू म्हणेल, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला गाणं लिहिण्याची एक संधी दिली. हो हो. त्यामुळे त्यांना पण थँक्यू म्हणेल.